हॅलो, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? मी सुद्धा मजेत आहे. तर तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ बघितले असतील तर मी त्याच्यामध्ये एक पोटली बनवत होती, जी की ही. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की ही कंप्लीट झालेली मी तुम्हाला दाखवली. किती सुंदर दिसते ना? खूपच सुंदर दिसते. आणि हे बघा, असं तुम्ही हिला यूज करू शकतात. ओके. आणि ही तुम्ही तुमच्या पद्धतीने यूज करू शकता. तुम्हाला याच्यात काय ठेवायचं आहे, जसं की हेडफोनचा जो केस असतो ते तुम्ही याच्यात ठेवू शकतात, किंवा मग ज्वेलरी वगैरे ठेवायची असेल, काहीही ठेवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी, जसं कॉईन्स आहेत, कॉईन्स ठेवायचे आहेत. तुमच्या पर्समध्ये तुम्हाला अशा छोट्या मोठ्या काही गोष्टी ठेवायच्या आहेत, लिपस्टिक्स ठेवायच्या आहेत, तर 3 ते 4 लिपस्टिक ह्या साईजच्या, एवढ्या साईजच्या 3 ते 4 लिपस्टिक याच्यामध्ये आरामात मावतील. तर असं तुम्हाला मल्टिपल यूज करू शकतात तुम्ही. असं हे पाऊच आहे, यामध्ये मोठी साईजही बनू शकते. ही लहान साईज आहे आणि ही आहे 160 रुपयाची. याच्यामध्ये अजून एक प्रकार मी बनवला आहे, म्हणजे एक कलर मी बनवला आहे, तो मी हा बनवला आहे. ओ हो, किती सुंदर दिसतोय बघा. तर हे कस्टमरची ऑर्डर होती, त्यांना हे 2 कलर हवे होते. तर ह्याच्यासाठीचे जे मी टायस आहेत बघा, हे जे टाय आहेत हे बांधण्यासाठीचे, ते माझे बनवून झालेले आहेत. आणि हार्टसुद्धा बनवून झालेले आहेत. फक्त आता टाय बांधण्यासाठी याच्यात टाकायचे आहेत मला, आणि पुढचं काम करायचं आहे. म्हणजे फक्त एक 15-20 मिनिटाचं काम हे आहे माझं. पण माझी पोटली रेडी झालेली आहे. आहे ना सुंदर? तर तुम्हाला ही ऑर्डर करायची असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता आहात. तुम्हाला पाहिजे त्या कलरमध्ये ऑर्डर करू शकता आहात. तर याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही काहीही ठेवून ट्रॅव्हलिंगमध्ये बॅगमध्ये टाकली तर यूज करू शकता. छोट्या छोट्या तुमच्या ज्वेलरीज असतील, काही असेल. तसंच केस म्हणा, आपली हेडफोनची केस असते. आता माझ्याकडे ही डब्बी आहे नेलपेंट रिमूव्हरची. हे बघा, ती मी हात टाकते. असं टाकायचं, पोटली पॅक करायची, आणि ही पोटली रेडी झाली. तर अशा टाईपमध्ये तुम्ही मोठीसुद्धा पोटली बनवू शकता आहात. माझ्या 2 बनवून झालेल्या आहेत. ह्या दोघं पण कस्टमरची ऑर्डर होती. तर कस्टमरची ऑर्डर कंप्लीट झालेली आहे. आता नेक्स्ट जी ऑर्डर आहे ती मी बनवायला घेईलच लवकरच. ती पण तुम्हाला दाखवेल. त्याआधी माझे घरातले थोडेसे कामं आहेत, ते करते, मग पुन्हा तुम्हाला भेटते. तर आता वाजलेले आहेत 2, आणि जेवण वगैरे करून, माझे बाकीचे कामं करून मी झालेली आहे फ्री. आणि आता मी परत घेऊन बसली आहे माझा पिटारा. तर बघूया आता काय बनवायचं आहे. अजून माझे ऑर्डर्स आहेत. मला सनफ्लॉवर टाय बनवायचे आहेत, गजरा बनवायचा आहे, आणि त्यानंतर मग मी ऑर्डर्स घ्यायचं बंद करणार आहे, कारण मला गणपती डेकोरेशनची तयारी करायची आहे. मला आत्ता रक्षाबंधनसाठी सुद्धा 2-3 गिफ्ट्स बनवायचे आहेत, ह्या दोघांच्या बहिणींसाठी. तर त्यांच्यासाठी काय काय बनवायचं ते बघते मी, कोणाकोणासाठी काय काय बनवायचं म्हणून. अजून माझं पूर्णपणे फिक्स नाही झालेलं आहे, पण बघूया. आणि रक्षाबंधनला आता काय थोडेच दिवस राहिलेले आहे, माहीत नाही बनेल की नाही माझ्याकडनं, कारण मला ऑर्डर्स पण कंप्लीट करायचे आहे. आणि रक्षाबंधनच्या नंतर खरंच मी क्रोशाचं कोणतीच ऑर्डर घेणार नाही आहे. क्रोशाच्या ऑर्डर घेईल, पण काम स्टॉप करेल, कारण मला स्टिचिंगचं भरपूर काम आहे. मला माझ्या साड्या पण पिको फॉल करायच्या आहे. त्यानंतर गणपती डेकोरेशनची सगळी तयारी करायची आहे. तर पॉसिबल नाही होणार, कारण ह्या कामाला खूप असं एका जागी बसून व्यवस्थित लक्ष देऊन करावं लागतं. थोडंसं पण लक्ष इकडे तिकडे झालं ना, तर मग ती वस्तू चुकते. जसे की मी ह्याचं बनवायला घेतलं होतं, आणि हे जे फ्लॉवर आहे ते चुकलं होतं. तर अ, एकही डबल क्रोशा म्हणा, सिंगल क्रोशा इकडे तिकडे झाला की पूर्ण शेप चेंज होतो. तर त्याच्यामुळे झालंच. तर मी रक्षाबंधनच्या नंतरनं काम करणार नाही आहे. हे काम मी बंद करेल, आणि माझं जे डेकोरेशनचं काम असेल मी तेवढंच करेल फक्त. तर चला, आता बनवायला घेते मी गजरा. मला गजरा बनवायचा आहे. तर इकडे व्हिडिओ एडिट करत होते मी, आणि एडिट करता करता हा बघा मी गजरा बनवला आहे. तर हा ऑफ व्हाईटमध्ये आहे, ऑफ व्हाईट कलरचा मी बनवलेला आहे हा गजरा.
आणि व्हिडिओ एडिटिंगला मला खूप टाईम लागून गेला. खूप मला आता कंटाळा आला. माझा अवतार बघून तुम्हाला कळत असेल. म्हणजे जवळ-जवळ मी 2 वाजेपासून बसलेली होती, तर आता 5 वाजले. 5 वाजले मला व्हिडिओ एडिट करायला. आणि आता मी मुलांना सोडायला जाणार आहे. पहिले फ्रेश होते. पण हा जो गजरा आहे, हा खूप सुंदर दिसतो. केसांमध्ये लावल्यावर मी तुम्हाला लावून दाखवते बघा. असा लावल्यानंतर खूप सुंदर दिसतो. माझा फोटो आहे गजरा लावलेला बॅक साईडचा. तो मी तुम्हाला कुठेतरी असं इकडे कुठेतरी असं अटॅच करून देईल. तर खूप सुंदर दिसतो आणि खूप युजफुल गजरा आहे. तुम्ही आंबाळ्याला असं डायरेक्ट आंबाळ्याला राउंड करून सुद्धा लावू शकतात. हे बघा, असं राउंड करून सुद्धा लावू शकतात किंवा तुम्ही असा नुसताच असा पिनअप करून असा सुद्धा लावू शकता आहात. किंवा जर 2 गुलाबाची फुलं घेतलीत तर इकडनं एक असं फूल लावून असं सुद्धा पिनअप करू शकता आहात. तर हा गजरा तुम्ही मल्टिपल यूज करू शकतात. खूप खूप सुंदर बनतो आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे हा कधीच सुकत नाही. तर एकदाच इन्व्हेस्टमेंट आहे आणि वर्षानुवर्ष तुम्ही वापरू शकता आहात. हा गजरा बऱ्याच कलरमध्ये बनवू शकतो. हा मी ऑफ व्हाईटमध्ये बनवला आहे. व्हाईटमध्ये सुद्धा बनवलेला आहे, पण व्हाईट कलरचा आत्ता माझ्याकडे नाही आहे दाखवायला. त्यानंतर रेड कलर, पिंक कलर, म्हणजे तुम्हाला हव्या त्या कलरमध्ये तुम्ही बनवू शकता आहात. मी तुम्हाला दाखवते. मी शिवाजी महाराजांना घालण्यासाठी पिंक, डार्क पिंक, मजेंटा कलरसारखा कलरचा बनवलेला एक, आणि तो मी ॲज अ हार म्हणून त्यांना वापरते. तो मी तुम्हाला दाखवते, चला. तर हे बघा, शिवाजी महाराजांना मी असा हा छान हार आहे, तो बनवलेला आहे. तो पण उलनपासूनच बनवला आहे. मी तुम्हाला काढून दाखवते बघा. तर हा इतका सुंदर गजरा लवकरात लवकर ऑर्डर करा तुम्ही पण तुमच्यासाठी. आता रक्षाबंधन येतात, गणपती बाप्पा येतात. गणपती बाप्पामध्ये आपण नऊवारी घालतो, छान छान साड्या घालतो, तर त्यावेळेस छान असा गजरा आपण लावू शकतो. तर गुलाबांच्या फुलांचा पण छान बनतो. आत्ता माझ्याकडे नाही दाखवायला, मी तोही तुम्हाला बनवून दाखवेल. तर त्याचाही खूप सुंदर बनतो आणि तोही तुम्ही आंबाळ्याला लावण्यासाठी घेऊ शकता आहात. तर गणपती बाप्पा येत आहेत, नवरात्री येते आहेत, लवकरच रक्षाबंधन येते आहे. जर तुम्हाला गजरे घ्यायचे असतील तर पटापट ऑर्डर द्या आणि स्वतःसाठी बुक करून घ्या फटाफट गजरे. तर बघा, माझा स्वयंपाक झालेला आहे आणि मी बनवली आहे बटाट्याची भाजी. मस्त हिरव्या मिरच्याची शेंगदाण्याचं कूट लावून बटाट्याची भाजी बनवलेली आहे. चपात्या बनवल्या आहेत. आणि माझा स्वयंपाक झाला आहे. आता मुलांना घ्यायला जायचा टाइम झालाय. तर निलेश जस्ट आलेत आणि आता ते जातील मुलांना घ्यायला. एक 5-10 मिनिटं आहे, तेवढ्या वेळात ते फ्रेश होतील आणि मग जातील मुलांना घ्यायला. हा होता माझा आजचा दिवस, आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.